शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले, कर्ज माफ का झालं नाही, कर्जमाफीबद्दलची 4 कारणे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेत। तसेच नमो शेतकरी बद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती आताच पत्रकारांना दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची जी अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी नक्की होणार, परंतु कर्जमाफी तुमची झालेली नाही, तरी कर्जमाफी का केली नाही याची सविस्तर माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आज दिली आहे। तरी कर्जमाफी न करण्याची महत्त्वाची 4 कारणे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्जमाफीची ज्या वाट बघत होता, निवडणुकीच्या आधी या सरकारने तुम्हाला मत द्यावी यासाठी सर्व काय खोटे बोलून तुमचं कर्ज माफ करू, लाडक्या बहिणीला 1500 रुपयावरून 2100 रुपये करू असे तुम्हाला गोड गोड बोलून तुमचे मते घेतली, परंतु तुमचं जे कर्ज आहे तर ते माफ आता केलेलं नाही, लाडक्या बहिणीला देखील 2100 रुपये केलेले नाही। ज्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं की कर्जमाफी तुम्ही का केली नाही, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आता ही महत्त्वाची 4 कारणे सांगितली आहेत। या 4 कारणामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आता कर्जमाफीची घोषणा केलेली नाही, तर याचं दुःख जे आहे तर ते आता तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना आता झालेलं आहे। अनेक शेतकरी आता आत्महत्या देखील करू लागले आहेत, अनेक शेतकरी मोर्चे देखील काढू लागले आहेत, पण शेतकऱ्यांना याचं उत्तर काहीच मिळालं नाही। अखेर आज पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी न करण्याची महत्त्वाची 4 कारणे आता सगळ्यासमोर उघड केली आहेत। जी 4 कारणे ऐकून तुमचं शेतकरी सर्व आता आश्चर्यचकित सुद्धा झाले आहेत। अनेक शेतकऱ्यांना आता ही 4 कारणे ऐकून आता कळायचं सुद्धा बंद झालं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणती 4 कारणे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सविस्तरपणे आपण सांगणार आहे। आपण बघा शेतकरी मित्रांनो, खूप मोठे संकट तुमच्या डोक्यावर आहे, ते म्हणजे कर्जमाफी। हे सरकार सत्तेचाच कर्जमाफी करण्याची जी आशा होती तर ती कर्जमाफी अखेर मित्रांनो झालेली नाही। तुमचा आता विश्वासघात या सरकारने आता केलेला आहे, त्यामुळे अनेक शेतकरी आता रडू देखील लागले आहेत। सरकार आता बघा नेमकं काय करायचं, नेमकं या सरकारचं आता काय करायचं अशा सुद्धा घोषणा मोर्चामध्ये आता शेतकरी देऊ लागले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमची जी कर्जमाफीची अपेक्षा या अर्थसंकल्पात पूर्ण झाली नाही, तर मग आता तुमची कर्जमाफी नेमकं कधी मिळणार? सरकारकडे अर्ज बघा, सरकारकडे तुमचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत की नाही? नेमकं केंद्रात भाजपचे सरकार आहे, बघा केंद्रात पण भाजपचे सरकार आहे, त्या ठिकाणाहून एकदम मोठा फंड आणून तुमचं कर्ज माफ करणार का? नेमकं मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणाले आहेत, चला तर पाहूया मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। दोन्ही बघा या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब हे दोघे पण आता उपस्थित त्या ठिकाणी होते। त्यावेळी विरोधकांनी देखील मोठा जोर धरलेला होता की तुम्ही जो शब्द दिला होता तर तो पाळला का नाही। यावर मुख्यमंत्र्यांनी आता 4 कारणे सांगितले आहेत। यामधील पहिले कारण जर तुम्ही ऐकला तर या सरकारवर इथून पुढे तुम्ही कधीच विश्वास ठेवणार नाही। त्यानंतर दुसरे कारण तुम्ही जर ऐकला तर तुम्हालाच या सरकारवर आता लाज वाटायला सुरुवात होईल, आणि तिसरे आणि चौथे कारण जर तुम्ही ऐकला तर या सरकारला नेमकं काय करावं हे तुमच्या डोक्यात येऊन तुम्हाला कळायचं बंद होईल। कारण मित्रांनो, यामध्ये तुम्हाला निवडणुकीच्या आधी जो शब्द दिला होता तर या सरकारने पाळला नाही, फक्त आश्वासने देऊन गोड गोड बोलून शेतकऱ्यांची मते घेतली आणि त्यांना फसवलं। त्यावरती आता शेतकऱ्यांनी मोर्चे काढायला देखील सुरुवात केली आहे। मग आता शेतकरी मित्रांनो, तुमचं काय होणार नक्की बघा। अनेक शेतकरी अनेक जिल्ह्यामध्ये आत्महत्या देखील करायला सुरुवात केली आहे। यामध्ये अनेक विरोधक नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जर एखादा जरी शेतकरी आत्महत्या केला तर याचे सर्व काय असेल तर ती जबाबदारी राज्य सरकारची असेल। कारण राज्य सरकारने निवडणुकीच्या आधी स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता, आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तुमची सरसकट कर्जमाफी करू। परंतु आता हे लबाड सरकार आहे,
असं सर्वजण आता टीका करू लागले आहेत। हे आता सर्व काय असेल ते त्रास आता सरकारला होऊ लागले, कारण लबाड सरकार आहे अशा प्रकारची टीका आता विरोधक करू लागले आहेत। याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी का केली नाही असं जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं, तर त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यांनी महत्त्वाची 4 कारणे आता सांगितलेत। त्यांनी हे पण सांगितलं आहे की तुमचं नेमकं कर्जमाफी करणार आहे की नाही हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय। बघा, तसेच केंद्रातून निधी आणणार आहे की नाही हे पण कबुली दिली आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी 4 कारणे दिली आहेत। ते सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे नेमकं काय होऊ शकतं, तुमची कर्जमाफी नेमकी होणार का नाही, कसे होऊ शकते, नेमकं केंद्रातून महाराष्ट्र सरकारला आता या कर्जमाफीला निधी मिळू शकतो का, महाराष्ट्र सरकार तशा प्रकारची मदत केंद्र सरकारला आता मागू शकते का, हे सर्व होऊ शकते का, बघा तुमची कर्जमाफी होणार की नाही हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअरपणे स्पष्ट करणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या टेन्शनमध्ये असलेल्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं कर्ज न होण्याचं पहिलं जे कारण आहे ते आता समोर आले आहे, ते म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची आता जेल आता सुनावली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्रीच जर जेलमध्ये जात असतील तर या कर्जमाफीला थोडी स्थगिती देण्यात आलेली आहे अशी मोठी माहिती समोर आली आहे। 30 वर्षाच्या पाठीमागे माणिकराव कोकाटे हे जे कृषी मंत्री आता आहेत, तर त्यांनी काय घोटाळे केल्याचं समोर आलं आहे। त्याचा निकाल सुद्धा आत्ताच लागला आहे आणि त्यामुळेच त्यांना 2 वर्षाची जेल झाली आहे। त्यामुळेच या कर्जमाफीला थोडी स्थगिती दिल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी आमची कर्जमाफी होणार का नाही, नेमका आमची कर्जमाफी कधी होणार, तर याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याआधी कर्जमाफी या अर्थसंकल्पात न करण्याचे बघा दुसरे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना। शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याच्या महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये आता लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या फंडातून काढून ठेवावे लागते। त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा जो फंड आहे तर तो आता लाडकी बहीण योजनेसाठी जाऊ लागला आहे। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडू लागला आहे। याचा विचार करून कर्जमाफीला थोडी आता स्थगिती देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा तिसरं कारण जे आहे ते म्हणजे सरकारला आता मोठा प्रश्न पडला आहे की सरसकट कर्जमाफी करायची का फक्त नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची, असा सरकारला प्रश्न पडला आहे। यामध्ये सरकारला 2 अडचणी आता समोर आल्या आहेत। जर करता सरसकट कर्जमाफी जर केली तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होतो हे सरकारला आता कळून चुकले आहे। त्यामध्ये आता 2 पार्ट्या पडल्या आहेत। पहिलं म्हणजे जे अजिबात मागील 5 वर्षापासून कर्ज भरले नाहीत त्यांच्यासाठी आणि जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांच्यासाठी। तर मग आता तिसरं कारण महत्त्वाचं आहे की सरकार आता शोध घ्यायला आता सुरुवात केली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी सरकार आता शोध घ्यायला सुरुवात केली आहे। नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी नेमकं किती आहेत आणि मागील 5 वर्षापासून कोणी कर्ज भरलेलं नाही याचा पूर्णपणे आता सरकार तपास करत आहे। आता याचं महत्त्वाचं जे 4 नंबरचं कारण आहे ती म्हणजे नुकताच न्यायालयाचा रिझल्ट लागला आहे आणि यामध्ये माणिकराव कोकाटे साहेबांना जे कृषी मंत्री आहेत तर त्यांना 2 वर्षाची जी जेल होणार होती न्यायालयाने सुनावली होती, तर न्यायालयाने आताच 15 दिवसापूर्वी जी सुनावणी केली होती त्यावर आता 2 दिवसाच्या पाठीमागे स्थगिती देण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो अनेक आता शेतकरी बोलू लागले आहेत, सत्ता असणाऱ्यांचं काही होऊ शकतं अशा प्रकारचे आता शेतकरी बोलू लागले आहेत। हे आता जे आहे तर ते 4थं कारण आहे। म्हणजे या 2 ते 3 दिवसामध्ये आता बघा शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 दिवसामध्ये कृषी मंत्र्यांना पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता कर्जमाफी होणार का नाही, आणि राहिला प्रश्न दुसरा तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला 3000 रुपये वाढवून मिळणार का आहे का तेवढेच 2000 रुपये मिळणार आहे, याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आता सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी जी घोषणा आहे तर या सरकारला मित्रांनो करावंच लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण जोपर्यंत सरकार कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत सरकारवर कोणच विश्वास ठेवणार नाही। कारण आता जे बोलले होते निवडणुकीच्या आधी
ते आता करावं लागणार आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये करावेच लागणार आहे। शेतकऱ्यांची सरसकट जी कर्जमाफी करणार म्हणून बोलले होते तर ती आता करावीच तुम्हाला आता सरकारला लागणार आहे। पुढील महिन्यापासून सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,20,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी मागवण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे पुढील महिन्यामध्ये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तर ती केली जाणार। तसेच नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तर तो सुद्धा नमो शेतकरीचा 6वा हप्ता तो सुद्धा पुढील महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती दिला जाणार अशी मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। कर्जमाफी ही तुम्ही जे सरकारने आता तुम्हाला माहित असेल सरकार निवडून यायच्या आधी जी कर्जमाफी शब्द बोलला होता तर ती पूर्णपणे आता सरकार पूर्ण करणार आहे, परंतु थोडासा तुम्हाला थांबावे लागेल। त्यामुळे बिंदास्त राहा, कर्जमाफीची तुम्ही वाट पहा, तुम्हाला कर्जमाफी होणार आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते सुद्धा पुढील महिन्यामध्ये दिले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।